7 सेकंदात पळाला. म्हटलं मग कुत्रं मारलं. म्हणजे 7 सेकंदात 100 मीटर पळायची क्षमता तुमच्यात आहे. बाहेर कधी आली? कुत्रा मारला म्हणजे संकट आलं. पळण्याशिवाय पर्यायच नाही हे कळल्या. बंधनं पडतात परिस्थितीनुसार, म्हणजे मला मान्य आहे. पालकांनी थोडं त्याकडे लक्ष दिलं. म्हणजे लहान मुलं जर घरात तुम्ही बघितलं तर जन्माच्या प्रत्येकात कुतूहल असतं, जन्माच्या प्रत्येकात धाडस असतच. जे माहिती नाही ते माहिती करून घ्यायचा ध्यास जन्माच्यातच असतो प्रत्येकाला. बघा, रांगत असतं मूल, आई स्वयंपाक करत असते, ते रांगणारं मूल हळूच अंधाराच्या दिशेनं जायला सुरुवात करतं. उजेडात काय त्याला कळतंय, अंधारात काय आहे याचं कुतूहल त्याला, त्या अंधाराच्या दिशेनं धावतं. आपल्यात पण आहे हो नैसर्गिक कुतूहल. काय आहे फिजिक्स मध्ये, काय आहे केमिस्ट्री, काय आहे बायोलॉजी, काय आहे मॅथ्स मध्ये, हे कुतूहलच आहे. ते रंगात पण अंधाराकडे निघालं काही बघते, हे नको जाऊ, भाऊ आहे अंधारात भाऊ असतो. ते राहणार म्हणून तिथंच थांबतो, आईकडे बघतो. आई परत स्वयंपाकाला लागली की ते परत अंधाराच्या दिशेनं जायला सुरुवात करतं. धाडस जन्मजात आहेच. ते परत अंधाराकडे जायला निघाले की आई परत बघते, हे सांगितलं ना नको जाऊ, भाऊ असतो अंधारात, नाही जायचं. ते परत तिथंच थांबतो. परत आई स्वयंपाकाला लागलेली बघतं, ते परत अंधाराच्या दिशेनं सरळ जायला सुरुवात करतं. आई बघते, मग संतापते, उठते, त्याला तिथून उचलते, सरळ बाजूला नेऊन ठेवते. सांगितलं नाही जायचं, भाऊ असतो अंधारात. त्या मुलाच्या अर्धजागृत मनावर कायमचा संस्कार होतो, अंधारात भाऊ असतो. पट्ट्या पुढे 2 पोरांचा बाप झाला तरी अंधाराचा. गोष्टाच आहे का, ते जात होतो. आम्ही त्याला अंधारात भाऊ असतो. कधी आतापर्यंत कोणी भाऊ बघितलाय? पण नसलेला भाऊ का घालतो डोक्यात? आमच्या डोक्यात काय झालंय माहितीये, हे भाऊ तयार झाले. फिजिक्स अवघड असतं, मॅथ्स कठीण असतं, जेई भयानक असतं, नीट सोपं नसतं. हे भाऊ आहे, काढून टाका बाजूला, काढून टाका. जे तुम्ही करत नाही ते तुम्हाला अवघड जातं, जे तुम्ही सतत करता ते तुमच्यासाठी सोपं होतं. हा यशाचा सर्वोत्तम मंत्र आहे. काय करताय तुम्ही ते सोपं. हल्ली अडचण काय झाली की तुमच्यात सगळे गुण आहेत, पण आपल्यात गुण आहेत हेच आपल्याला माहिती नाही. ही आपली सगळ्यात मोठी अवगुणाची पद्धत आहे. सगळं आहे, सगळे गुण परमेश्वर सगळ्यांना कधीच देत नाही, मान्य. पण प्रत्येकात काही ना काही अलौकिक गुण तो देतो ही वस्तुस्थिती आहे. आणि त्या एका गुणाच्या बळावर तुम्ही जग जिंकू शकता, ही वस्तुस्थिती आहे. काय आहे तुमच्या गुणात? कष्ट करायची शक्ती असेल, आपण एखादा शारीरिकदृष्ट्या जरा कमी असेल पण बौद्धिकदृष्ट्या तुफान असेल, एखादा बौद्धिकदृष्ट्या जरा माग असेल पण निर्णय क्षमतेत प्रचंड असेल, तुम्हाला तो तुमचा अलौकिक गुण त्या उंचीवर पोहोचवतो आहे तुमच्या. आहे पण सध्या काय झालंय, सगळे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे स्टुडंट फेसबुकच्या टोपीवर बसायचं आणि इन्स्टाने ट्विटरवर गोळे सोडायचे. माहितीचा उत्तम स्रोत. सगळ्यात मोठी अडचण आमची तीच आहे. तुमच्या लक्षात येत असेल नसेल, पूर्वी मूल जन्माला आले की म्हणायचे सोन्याचा चमचा तोंड्यात घेऊन जन्माला आलाय. आता तो उत्तम घरात जन्माला आलाय, तुला काय देता नाही, तू मोबाईल हातात घेऊनच जन्माला. पूर्वी मुलगा रडायला लागला तर आई त्याला दुधाची बाटली द्यायची, संपेपर्यंत तरी शांत असेल. आता मुलगा रडायला लागला की आई मोबाईल हातात घेते. आता दिवसभर काळजी, तोही निवांत नेहमी कसा तो परत पुस्तक हातात घेईल. आम्ही विचार केला 2050 साली जर एखादा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गेला तर तो 2022 चा हे कशावरून ओळखता येईल सांगू? त्या मृतदेहाच्या या 2 बोटांचा सगळ्यात जास्त विकास झालेला असेल. आणि ज्याच्या ह्या 2 बोटांचा विकास झालाय त्या बोटावरनं ते सांगतील 2022 आहे.
का? सतत स्क्रोल. बाकी अवयवच कामाला येत नाही. सध्या ह्या दोनवरच जग चाललंय. पूर्वी आमच्या बोटाला इतर घटे पडलेले असायचे आणि सारखं लिहायचे. आता पोरांच्या बोटाला घटेच नाही, पेनच नसतो. काय करतोय अभ्यास? कुठं? ऑनलाईन. मला गणितच कळत नाही. परीक्षा झाल्यावरच काय अभ्यास केला ते कळतं. घरचे म्हणतात दिवसभर तर समोर असायचं लॅपटॉपच्या. काय तुम्ही स्वतःला किती अस्थिर बनवता याची तुम्हाला कल्पना आहे? तुमच्यात असलेल्या क्षमतांचा अजिबातच वापर होत नाही याची तुम्हाला कल्पना आहे? तुम्ही स्वतःला कमकुवत आणि कमजोर बनवत निघाला आहात याची तुम्हाला कल्पना आहे? तुम्ही तुमच्या भौतिक क्षमतेला गंजून घालवत आहात याची तुम्हाला कल्पना आहे? तुमच्यातलं कुतूहल, तुमच्याची जिज्ञासा, तुमच्याची स्थिर वृत्ती हे सगळं संपत चाललंय. मला एक मुलगा किमान 1 तास एका जागेवर बसलाय असं पालकांनी उदाहरण सांगा. आमचा बसतोच, तो बसूच शकत नाही. कारण युट्यूबवर, फेसबुकवर, इन्स्टावर ज्या रील्स येतात ती एक रील 5 ते 7 सेकंदाची असते. तो 5 ते 7 सेकंदच त्या रीलवर कॉन्सन्ट्रेट होतो. ते सतत बघण्यामुळे आता त्याचं मन 7 सेकंदापेक्षा अधिक काळ स्थिरच राहू शकत नाही. मग तुम्ही फिजिक्स हातात घेऊन बसला तर किमान तुम्ही 2 तास एका जागेवर तपस्व्यासारखं बसलाच पाहिजे, तेव्हा तुम्हाला फिजिक्स कळेल, समजून घेता. 7 सेकंदात तुम्हाला ते कळणारच नाही. आमची सवय अशी झाली, आम्ही आमच्या मेंदूला आज्ञा दिली काय असेल ते 7 सेकंदात आठवायचं. सवय लागली रीलची. बंद करा. 2 वर्ष तरी बंद करा, मग तुम्हाला आयुष्य मोकळं आहे. आमचं मानसिक खर्चीकरण आम्ही करतोय, दुसरं कुणी नाही. मी परवा एका मुलाला सहज विचारलं, काय रे 100 मीटर पळशील का? तू 2 मिनिटं माझ्यातच बघत बसला. आणि म्हणजे 100 मीटर पळशील का? त्यांनी मला विचारलं 100 मीटर म्हणजे किती? माझ्या लक्षात आलं काय झालंय की मी त्याला विचारलं काय खेळ खेळतोस का? मला सगळे खेळ खेळतो, क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो. म्हणजे एवढे सगळे खेळ खेळतो. दिवसभर मैदानावर असतोच का काय? तुम्हाला मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. म्हणजे बरोबर आहे, मग तुला 100 मीटर कळणारच नाही. जरा लक्ष द्या किती मुलं मैदानावर असतात. परवा आमच्या महाविद्यालयातल्या 12वीच्या विद्यार्थ्यांच्या मी मेडिकल टेस्ट केली. 80% विद्यार्थ्यांना रक्तदाबाचा विकार आढळला. अजून पहिल्या परीक्षेला सामोरे जायचे. त्या आयुष्यात अनेक परीक्षा आहेत आणि आता जर अवस्था ही असेल तर ही टिकणार किती? अभ्यास 4 तास करायचा त्याला 1 तास मैदानावर ठेवाच हो. तुम्ही असला तर तुम्ही सोबत घेऊन जा. 400 मीटर ट्रॅकला 2 फेऱ्या मारा. शरीर निरोगी असेल तर मन निरोगी राहील, ते स्थिर राहील. अभ्यास करताना ते एकाग्र होईल, हे लक्षात घ्या. ही सगळ्यात जास्त गरज आहे. 100 मीटर माहिती नाही आमच्या विद्यार्थ्यांना. मग मी त्याला सांगितलं इथून तिथपर्यंत जे अंतर आहे त्याला 100 मीटर म्हणायचं. पळशील का? तू 5 मिनिटं अंतरच बोलत. अरे म्हणलं एवढंच करा, पळशील का? करतो प्रयत्न. अरे तुला काय 5 किलोमीटर पळायला सांगतोय का? 100 मीटर पळायचं आहे, पळशील का? करतो ना प्रयत्न. पण मला सांग 100 मीटर अंतर पळायला तुला किती वेळ लागेल? तो म्हणला 5 मिनिटं तर लागतील. 100 मीटर. अरे ऑलिम्पिक मध्ये हुसेन बोल्टचं रेकॉर्ड 9.98 सेकंदाचा आहे. म्हणजे 10 सेकंद लागतात त्याला 100 मीटर पळायला. तू 15 सेकंद म्हण, 20 सेकंद म्हण, 25 सेकंद म्हण का 5 मिनिटं? माझं मला माहिती आहे ना. त्याला परत विचारला, अरे बाबा 100 मीटर पळायचं किती वेळ लागेल? सांगितलं ना 5 मिनिटं लागतील. तेवढ्या त्याचा मित्र भावाला एक बॉल कुत्रा पिसाळलाय. इतक्या भयानक वेगात पळत सुटला 7 सेकंदात 100 मीटर. मी त्याला म्हणलं तू तर हुसेन बोल्ट रेकॉर्ड मोडलंस. तू ऑलिम्पिक मध्ये त्याचं 10 सेकंदात रे, तू 7 सेकंदात पळालास. म्हटलं मग कुत्र मारणार. म्हणजे 7 सेकंदात 100 मीटर पळायची क्षमता तुमच्यात आहे. बाहेर कधी आली? कुत्रा मारणार म्हणजे संकट आहे. पळण्याशिवाय पर्यायच नाही हे कळल्या. तुमच्या क्षमता आहेत. संकट त्या क्षमता बाहेर काढतात. संकट तुम्हाला हरवायला येत नाही, परीक्षा तुम्हाला थांबवायला येत नाही, त्या तुमची उंची वाढवायला येतात. अडथळे तुम्हाला रोखायला येत नाही, ती तुमच्यातली कौशल्य बाहेर काढतात. संकट, अडथळे यांचं स्वागत करायलाच हवं, कारण ते तुम्हाला घडवतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात महत्वाची.
त्यामुळे सगळ्यात महत्वाचं ध्येय ठरलंय, नियोजन पक्क करा, नियोजनानुसार कामाला सुरुवात करा, स्वतःवर विश्वास ठेवा, करू शकतो, आपल्यात काही कमी नाही, मर्यादा घालू नका, अजिबात स्वतःला मर्यादा घालू नका, घुसा, आक्रमण हाच बचावाचा सगळ्यात उत्तम पवित्र आहे, घुसा, हात घुसा, क्षमता तुमच्यात आहे, सुरुवात कराल त्यावेळी त्या बाहेर येतील, त्या क्षमतांचा वापर करा, मग यशाच्या दिशेने जा. आधीमध्ये काही क्षण मोहाचे येतीलही, मन विचलित करतीलही, आणि हे होतं. आमच्याकडे 16वं वर्ष धोक्याचंच मानलं जातं. तुम्ही त्याच वयात आहात, हा तुमचा दोष नाही, तो वयाचा दोष आहे. ही चंचलता येतेच असतेच, पण ज्याला त्याच्यावर नियंत्रण मिळवता आलं त्याला आयुष्य घडवता आलं. आपल्या लक्षात असू द्या, हा काळ फक्त व्यवस्थित पार करायचा, मग सगळी सुख हात जोडून आयुष्यावर उभा राहणार. सगळ्यात महत्वाचा विषय, नेता सर अडचण काय झाली आमच्याकडं, आम्ही आमच्या मुलांना अभ्यासाचं नियोजन शिकवतो, आम्ही आमच्या लोकांना आर्थिक नियोजन कसं करावं ते शिकवतो, पण आम्ही आमच्या मुलांना त्याच्या भावनांचं नियोजन कसं करावं हे अजिबातच शिकवत नाही. ही आमची अडचण आहे. हे सगळं त्याच्यावर आहे. परवा 12वीचा निकाल लागायच्या आधी एका मुलीने आत्महत्या केली, नापास होण्याच्या आधी. निकाल लागला ती पास झाली. आई का हो पुढे सांगत बसली, एक दिवस पळा थांबली असतीस. का का केलं, का पाऊल उचललं? भावनांवर नियंत्रण नाही, भीती मनात बसली. तुमचा सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे माहितीये का? भीती. भीती. अभ्यास करताना सुद्धा तुमचं लक्ष विचलित कशात होतं माहितीये का? भीतीनं. मला नीट करायचंय, पडतील का मला? अभ्यासात लक्ष केंद्रित व्हायच्या ऐवजी पडतील का नाही याच्यात तुम्ही केंद्रित होता आणि वेळ निघून जातो. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, तुम्ही तुमचं कर्म करता, फळाची अपेक्षा करू नका. कर्म करताना अजिबात तुम्ही तुमचं काय अभ्यास करणं, यश मिळणार ना मिळणार तो नंतरचा भाग आहे. त्याचा विचार अभ्यास करताना कशाला करता? बघूनंतर ते. आता वेळ कशात खर्च घालायचा आहे? फक्त अभ्यास अभ्यास आणि अभ्यास, बस. मी अनेक मुलं बघितली तिकडे तिकडे फिरत राहतात. मग एवढे पडले तर मला नीटला जाता येईल का? मग एवढे पडले तर मला या कॉलेजला मिळेल का? अरे तू अभ्यास कर ना. बघू परीक्षा झाल्यावर निकाल लागल्यावर कुठं जाता येत आहे. नका लागता अजिबात वेळ झाला. विचलित होणं कशातून येतं? भीतीतनं. भीती काय? आईची इच्छा आहे, झालाच पाहिजे. वडिलांची इच्छा आहे, एवढा खर्च केलाय, सांगेल तुला. दबून जा, दबून जा, नका लागू. मान्य आहे मला, त्यांनी काहीतरी करावं ही तुमची इच्छा आहे, पण तुमच्या त्या दबावात तो दबून नाही. अपेक्षांचं ओझं त्याचा नैसर्गिक गुणवत्तेला खेळ घालतं. ही सगळ्यात मोठी गोष्ट लक्षात ठेवा. त्याला मोकळेपणा द्या. तू तुझं झोपून दे, सर्वस्व दे, अजिबात झालं उत्तम, नाही झालं अडचण नाही. नाहीतर या जगाचा इतिहास नापास झालेल्या लोकांनीच घडवलाय. 3 तासाचा पेपर तुमचं आयुष्य नाही घडवू शकत, अजिबात नाही. डोक्यातनं काढून. सचिन तेंडुलकर 12वीला इंग्रजीच्या पेपरमध्ये नापास आहे, पण आज 12वीला सचिन तेंडुलकरचा इंग्रजीच्याच पुस्तकात धडा आहे. यशाचा धडा मिळवण्यास एवढा धडा पुरेसा आहे. हे ताण तणाव काढून नका, अजिबात काढून नका. एकच गोष्ट तुम्हाला सांगतो, सगळ्यात महत्वाची. यश तुम्हाला एकच गोष्ट देऊ शकते. काही नसू दे तुमच्याकडे, एक फक्त अलौकिक गुण तुमच्याकडे हवा, ज्याचं नाव आहे सातत्य. चिवटपणा. या एका गुणाच्या बळावर तुम्ही वाटेल ते मिळवू शकता, हवं ते काबीज करू शकता. मुंगी केवढीशी, तिथे डोकं केवढं सर, डोक्यातला मेंदू केवढा असा, तरी पण त्या मुलीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या कितव्या घरातल्या कितव्या खोलीतल्या कितव्या कपाटावरच्या कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डावा आहे. सांगावं लागत नाही, रस्ता दाखवावं लागत नाही. मुंगी कणभरच असते, मनभर साखर कसं करते. शोभीशी ध्येय निश्चित नाही, तिचं ठरलंय, जातेच पोचतेच. सरांनी सांगितलं, कोशिश करणे वालों की हार नाही होती. ती किती वेळा भिंतीवरनं पडते खाली, पुन्हा 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 ती वर जाते. सातत्य. अमेझॉन नदीचा उगम होतो, त्या उगमाजवळ दर 7 सेकंदाला एक पाण्याचा थेंब पडतो.
पण गेली हजारो वर्ष झाले हा क्रम चुकला नाही. दर 7 सेकंदाला एक पाण्याचा थेंब पडतोच. त्या एका थेंबाच्या बळावर जगातली सगळ्यात लांब नदी म्हणून अमेझॉनचा उल्लेख होतो. तुमचं नियमितपणा सातत्य रोजच्या 6 तास 5 तास 1 तास 2 तास असं वाटेल पण नियमित हे सातत्य तुम्हाला यश देतं. लोक सांगतात विद्यार्थी सर लक्षात राहत नाही, वो करतो अभ्यास लक्षातच राहत नाही. का राहत नाही माहितीये? तुला लक्षात पुस्तकात जात नाही. रट्टा लावणं आमच्याकडं पाठांतर हा गुण सायन्स फॅकल्टीला चालत नाही. मी परत एकदा सांगतो, अजिबात तुम्हाला पाटी पेन्सिल वही पेन घेऊनच बसावं लागेल. मग ते डेरिव्हेशन्स असतील काय असेल. आणि सगळ्यात महत्वाचं हे